महाराष्ट्र राज्य ITIची प्रवेश प्रक्रिया चालते एका ऑनलाईन पद्धतीनं। यामध्ये लाखो विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्मही भरतात, पण त्यापैकी ठराविक विद्यार्थ्यांचाच नंबर या ITI मध्ये लागत असतो। यामध्ये महत्त्वाचं जे असते ती पर्सेंटेज बेसिसवर ही प्रक्रिया चालत असल्यामुळं संपूर्ण विद्यार्थ्यांना या ठिकाणी नंबर लागत नाही आणि यामध्ये काही ठराविकच जागा अलॉट केलेल्या असतात, त्यामुळे मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा नंबर इथं लागत नाही। आता ज्या विद्यार्थ्यांचा नंबर ITIला लागत नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना आतुरता असते ती एका शेवटच्या राऊंडची, त्याला म्हणतो आपण स्पॉट राऊंड किंवा काउन्सिलिंग राऊंड। आता या काउन्सिलिंग राऊंड मध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढलेली असते, कारण या राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही किंवा काय जे विद्यार्थी प्रवेश घेऊनही आपला प्रवेश अर्ज बाद करत आहेत अशा सर्व जागा या काउन्सिलिंग राऊंड मध्ये येत असतात। म्हणून मॅक्झिमम विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की हा काउन्सिलिंग राऊंड कधी आहे आणि हा काउन्सिलिंग राऊंड म्हणजे नेमका काय असतो आणि याची प्रोसेस कशा पद्धतीची असते। तर जाणून घेऊया आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये आपण या काउन्सिलिंग राऊंड बद्दल, त्यालाच आपण स्पॉट राऊंड सुद्धा म्हणतो। मित्रांनो, ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये तिसरा राऊंड आता संपत आलेला आहे आणि चौथा राऊंड लवकरच लागणार आहे। ज्यावेळेस चौथा राऊंड लागतो त्यावेळेस या ITIची पहिली, दुसरी, तिसरी, चौथी फेरी संपल्याच्या नंतर एक शेवटचा राऊंड राबवला जातो, त्याला म्हणतो आपण स्पॉट राऊंड किंवा काउन्सिलिंग राऊंड। आता हा स्पॉट राऊंड म्हणजे नेमका काय किंवा काउन्सिलिंग राऊंड म्हणजे नेमका काय हे अगोदर आपण समजून घेऊ। जे 4 राऊंड या ठिकाणी राबवले जातात त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला असतो, तर काही विद्यार्थी प्रवेश घेतात की आणि काही विद्यार्थी प्रवेश घेत नाहीत। जे विद्यार्थी प्रवेश घेत नाहीत त्यांना नेक्स्ट राऊंड मध्ये ढकललं जातं, तिथेही जर ते प्रवेश घेत नसतील मग ते जागा तशीच शिल्लक असते। चौथ्या राऊंडच्या नंतर याला स्पॉट राऊंड किंवा काउन्सिलिंग राऊंड मध्ये घेतलं जातं। आता ज्यावेळेस आपण या काउन्सिलिंग राऊंडचा विचार करतो किंवा स्पॉट राऊंडचा विचार करतो, त्याची जी प्रोसेस असते ती सुद्धा ज्या पद्धतीनं पहिला राऊंड, दुसरा, तिसरा आणि चौथा राऊंड हे ज्या पद्धतीने एका वेळापत्रकानुसार चाललेला आहे त्याच पद्धतीने हा स्पॉट राऊंड सुद्धा एका वेळापत्रकानुसारच चालतो, म्हणजे याचाही टाइम टेबल असतो। आता हा टाइम टेबल कधी लागणार आहे याचा डिटेल टाइम टेबल आहे ते अजून आलेला नाही, पण अंदाजित जे आपण या ठिकाणी जर तारीख सांगायचं झालं तर 4 ऑगस्ट 2026 च्या नंतर हा स्पॉट राऊंड या ठिकाणी चालू होण्याची शक्यता आहे। कारण ज्या विद्यार्थी आपले आतापर्यंत अर्ज भरलेले नव्हते तर त्यांना शेवटची तारीख आहे 4 ऑगस्ट 2026 पर्यंत नव्यानं अर्ज करू शकतात। असे सर्व विद्यार्थी हे काउन्सिलिंग राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकतात। म्हणजे हा स्पॉट राऊंडचा आणि काउन्सिलिंग राऊंडचा जो टाइम टेबल आहे तो अजूनही आलेला नाही। जसाही येईल या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला तो लवकरात लवकर मिळणारच आहे। त्यासाठी तुम्हाला आज चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल, जेणेकरून मी ज्यावेळेसही तो व्हिडिओ पब्लिश करेल तुम्हाला लवकरात लवकर तो नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला तो मिळेल। आता हा काउन्सिलिंग राऊंड म्हणजे तुम्हाला समजला असेल की जे जागा शिल्लक आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना तिथं काउन्सिलिंगला बोलवलं जातं आणि ऑन द स्पॉट जागेवरच जेवढे काही जागे शिल्लक आहेत त्यापैकी तुम्हाला एक ट्रेड अलॉट केला जातो। आता ही जी काउन्सिलिंग राऊंड आहे तिथंही तुम्हाला मेरिटच येणार आहे। आता काय असते प्रोसेस जनरली जर पाहायचं झालं आपण तर पहा, तुम्हाला एक टाइम दिलेला असतं, म्हणजे एक डेट दिलेली असतं, त्या डेटला तुम्हाला अटेंडन्स मार्क करायची असते, म्हणजे तुमची हजेरी नोंदवायची असते। आता हजेरी नोंदवण्याची प्रक्रिया ही सुद्धा ऑनलाईनच असतं। ज्यावेळेस तुम्हाला काउन्सिलिंग राऊंडसाठी पार्टिसिपेट करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला आपल्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करून तिथं मार्क ॲज अटेंडन्स हे नोंदवायचे असतं। आता हे मार्क ॲज अटेंडन्स कशा पद्धतीनं नोंदवायचं हे ज्यावेळेस प्रोसेस चालू होईल त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येणारच आहे। ज्यावेळेस आपण मार्क ॲज अटेंडन्स नोंदवतो म्हणजेच सकाळी 9 पासून ते दुपारी 12 वाजेस्तोवर या ठिकाणी अटेंडन्स नोंदवायची असते आणि लगेच 1 किंवा 2 वाजता याची मेरिट जनरेट होतं। त्यावेळेस आपण पाहिला असेल पहिली मेरिट यादी असेल किंवा दुसरी, तिसरी किंवा चौथी असेल, या सर्वांमध्ये मेरिट जसा जनरेट झालेला होता त्याच पद्धतीनं या काउन्सिलिंग राऊंड किंवा स्पॉट राऊंड साठी सुद्धा मेरिट जनरेट होतं। आता समजून घ्या एखादं पर्टिक्युलर कॉलेज आहे, त्या कॉलेजला 20 विद्यार्थ्यांनी अटेंडन्स मार्क केली, जो टाइम आहे जी डेट आहे त्या डेटलाच तुम्हाला मार्क ॲज अटेंडन्स देणं गरजेचं असतं। आता या विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेमध्ये अटेंडन्स दिली म्हणजे हजेरी लावली, ह्या काउन्सिलिंग राऊंड मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट होण्यासाठी तुम्ही उपस्थिती दिली, मग त्यावेळेस तुमची इथं मेरिट निघत असते। समजून घ्या 20 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली,
मग या 20 विद्यार्थ्यांपैकी जो हायेस्ट पर्सेंटेजचा आहे तर त्याचा मेरिट क्रमांक असणार आहे 1. आता तो एका विद्यार्थ्याला तो समोर बोलवणार आहे. बोलवल्याच्या नंतर त्या संस्थेमध्ये किती जागा शिल्लक आहेत याची व्हॅकंट सीट तुम्हाला त्यांच्या चार्ट बोर्डवर तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे डिजिटलाइज्ड ते संपूर्ण तुम्ही स्वतः ऑनलाईन पद्धतीनेही पाहू शकता की या ठिकाणी कोणत्या कॉलेजला किती जागा हे शिल्लक आहेत. आता ज्यावेळेस तुम्हाला बोलवलं जाईल, समजून घ्या त्या कॉलेजमध्ये फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन अशा प्रकारचे ट्रेड आहेत आणि त्यापैकी इलेक्ट्रिशियनला 2, वायरमॅनला 1, टर्नरला 2 आणि फिटरला 1 अशा प्रकारची जर जागा शिल्लक असेल तर त्या 4 ट्रेडपैकी तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे तुम्ही तो ट्रेड तिथं सिलेक्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला बंधन काहीही नाही. तुमची इच्छा असलेला जो ट्रेड आहे तो तुम्ही तिथं सिलेक्ट करू शकता आणि लगेच तुमचा अलॉटमेंट लेटर सुद्धा लगेच डाउनलोड सुद्धा करता येईल आणि तुमचा लगेचच प्रवेशही तुम्हाला घेता येईल. म्हणजेच काय, त्या कॉलेजमध्ये जेवढे काही जागा शिल्लक आहेत त्या सर्व जागा तुम्हाला त्या काउन्सिलिंग राऊंडमध्ये किंवा स्पॉट राऊंडमध्ये पाहता येतील. त्यापैकी कुठलाही ट्रेड जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि ज्या ट्रेडची जागा शिल्लक नाही तो ट्रेड तुम्हाला तिथं दाखवणारच नाही. आतापर्यंतची जी प्रोसेस होती, पहिल्याच्या राऊंडचा जर आपण इथं विचार केला तर आपण इथं ऑप्शन फॉर्म फिल करत होतो. पहिल्या राऊंडसाठी आपण ऑप्शन फॉर्म फिल केला, दुसऱ्याही, तिसऱ्याही आणि चौथ्या राऊंडसाठीही आपण पर्टिक्युलर तुम्हाला जो कोर्स करायचा आहे त्या कोर्सचे ऑप्शन तुम्ही इथं फिल केलेले आहेत. पण मात्र काउन्सिलिंग राऊंडला कुठलेही ऑप्शन फिल करायची गरज नसते. इथं डायरेक्टली जेवढे काही त्या कॉलेजमध्ये व्हॅकंट सीट आहेत त्याचा चार्ट तुम्हाला बोर्डावर दाखवला जाईल आणि तिथून तुम्हाला जो कोर्स करायचा आहे त्याची तुम्ही निवड करू शकता आणि निवड केल्याच्या नंतर लगेच तुमचा अलॉटमेंट जनरेट होऊन तुम्हाला लगेच प्रवेशही तुम्हाला इथं दिला जातो. तर हा असतो काउन्सिलिंग राऊंड. आता हा काउन्सिलिंग राऊंडमध्ये जे विद्यार्थी आतापर्यंत प्रवेश घेतलेले आहेत तर त्यांना इथं पार्टिसिपेट करता येणार नाही. पण ज्या विद्यार्थ्यांचा नंबर या ITI मध्ये आतापर्यंत लागलेला नाही आणि जे आज नव्यानेही अर्ज इथं भरलेले आहेत असे सर्व विद्यार्थी या काउन्सिलिंग राऊंडमध्ये येत असतात. आता या काउन्सिलिंग राऊंडमध्ये एक महत्त्वाचं असते, तुम्हाला न भेटणारा ट्रेड सुद्धा कमी पर्सेंटेजवर सुद्धा इथं मिळू शकतो. कारण समजून घ्या, एक विद्यार्थी आहे तो चौथ्या राऊंडमध्ये इलेक्ट्रिशियन लागून तो कॅन्सल केला किंवा वायरमॅन लागून सुद्धा कॅन्सल केला. म्हणजे पर्टिक्युलर एक ट्रेड त्याला लागलेला होता, प्रवेश घेतला आणि तो लगेच कॅन्सल केला. असे सर्व जागा हे काउन्सिलिंग राऊंडमध्ये येतात आणि जर तुमचा मेरिट प्रमाणे जर 1 नंबर जर आला तर तुम्हाला या काउन्सिलिंग राऊंडमध्ये इलेक्ट्रिशियन ही तुम्हाला मिळू शकतो. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, या काउन्सिलिंग राऊंडमध्ये तुम्हाला कमी टक्केवारीचा सुद्धा ट्रेड हा मिळू शकतो. आता या काउन्सिलिंग राऊंडमध्ये उपस्थित राहण्याच्या अगोदर कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, तर यामध्ये ज्यावेळेस हा काउन्सिलिंग राऊंड चालू होईल त्याच्या अगोदर तुम्हाला व्हॅकंट सीट रिपोर्ट डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जो कोर्स करायचा आहे तर त्या कॉलेजमध्ये तो शिल्लक आहे किंवा नाही हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. असं नाही होणार की तुम्हाला एखादा पर्टिक्युलर ट्रेड करायचा आहे आणि त्या कॉलेजमध्ये त्याचे संपूर्ण जागे हे भरलेले आहेत आणि त्या कॉलेजची जर तुम्ही अटेंडन्स दिली तर त्याचा तुम्हाला काही फायदा होणारच नाही. म्हणून व्हॅकन्सी रिपोर्ट डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्याच्या नंतर त्यामध्ये व्हॅकंट जागा किती आहेत, कोणत्या ट्रेडसाठी किती जागा शिल्लक आहेत याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि ज्या संस्थेमध्ये मॅक्झिमम जागा हे प्रवेशासाठी शिल्लक असतात अशा सर्व संस्थांमध्ये तुम्ही इथं जाऊ शकता. तर तुम्हाला मेरिट येईल. मेरिट आल्याच्या नंतर तुमचा ज्या संस्थेमध्ये मेरिट कमी येईल त्या संस्थेमध्ये तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे. म्हणजे तुमचा नंबर त्या ITI मध्ये लागण्याचे चान्सेस जे असतात ते मॅक्झिमम प्रमाणामध्ये वाढलेले असतात. अशा प्रकारे तुम्ही या काउन्सिलिंग राऊंड किंवा स्पॉट राऊंडची तयारी करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला या ITIच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता आणि जो या काउन्सिलिंग राऊंडचा डिटेल टाइम टेबल आहे तो जसाही पब्लिश होईल या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळणारच आहे. चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.